भारतीय क्रिकेट जगताला नेहमीच असे काही चमत्कार पाहायला मिळतात जे इतिहास बदलून टाकतात। 1989 मध्ये एक 16 वर्षांचा मुलगा पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजासमोर छाती ताणून उभा राहिला होता। त्याचं नाव होतं सचिन तेंडुलकर। सचिनने आपल्या खेळातून आणि वर्तनातून एक स्वच्छ क्लीन औरा निर्माण केला होता। आज तब्बल 3.5 दशकांनंतर हुबेहूब तसाच करिश्मा, तसाच निष्पाप चेहरा आणि तितकीच घातक फलंदाजी एका 15 वर्षांच्या मुलामध्ये पाहायला मिळाली आहे। नुकतंच IPL 2026च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात क्रिकेट जगताने एक असा थरार अनुभवलाय जो इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल। एका बाजूला अनुभवी गुजरात टायटन्सचा कॅप्टन कूल शुभमन गिल होता, तर दुसऱ्या बाजूला होता भारतीय क्रिकेटचा नवा चमत्कार अवघ्या 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी। राजस्थान रॉयल्सचे या मोसमातील आव्हान संपुष्टात आले असले तरी या सामन्याने जागतिक क्रिकेटला एक असा हिरा मिळवून दिलाय ज्याची तुलना आता थेट भारतरत्न सचिन तेंडुलकरशी केली जाते। सचिन नंतर इतका तगडा खेळाडू भारताला मिळाल्याची भावना व्यक्त होतीये। वैभव सूर्यवंशीमध्ये सचिन तेंडुलकर सारखीच एक वेगळी चमक दिसते। मैदानावर शांत, नम्र, पण हातामध्ये बॅट आल्यावर अत्यंत आक्रमक असा त्याचा स्वभाव। 2 एप्रिल 2011ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतानं ऐतिहासिक विश्वचषक जिंकला। संपूर्ण देश जल्लोष करत होता। नेमका त्याच 2011 मध्ये बिहारच्या एका छोट्याशा गावात वैभव सूर्यवंशीचा जन्म झाला। ज्या वर्षी भारतानं जग जिंकलं त्याच वर्षी जन्मलेला हा मुलगा आज IPL 2026च्या प्लेऑफ मध्ये जगातील दिग्गज गोलंदाजांवर राज्य करतोय। हा योगायोग थक्क करणारा आहे। वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लाराला आदर्श मानणारा आणि भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला वैभव आज राजस्थान रॉयल्सचा सर्वात मोठा हुकुमी एक्का बनलाय। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी बिहारसाठी रणजी पदार्पण करणाऱ्या वैभवने सुरुवातीला अपयशाचा सामना केला। 5 रणजी सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त 41 होती, पण राजस्थान रॉयल्सनं त्याच्यातील टॅलेंट ओळखलं आणि त्याला घडवलं। त्याचा खेळ आणि मैदानाबाहेरील स्वभाव पाहून क्रिकेट जगताला सचिनच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण येत असल्याचं सचिनच्या चाहत्यांनी म्हटलंय। कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली तेव्हा हा 15 वर्षांचा मुलगा खेळपट्टीवर उतरला। समोर आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोलंदाज होते, दबावाची परिस्थिती होती, पण वैभवच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना दडपण। त्यानं अवघ्या 47 चेंडूंमध्ये 96 धावांची वादळी खेळी केली। या खेळीत त्यानं 8 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकार ठोकले। दुर्दैवानं त्याचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं, पण बाद झाल्यानंतर जेव्हा तो पॅव्हिलियनमध्ये परतत होता तेव्हा संपूर्ण स्टेडियम उभं राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते। वैभवच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा, विशेषतः त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांचा मोठा संघर्ष आहे। संजीव स्वतः क्रिकेटपटू होते, पण गरिबीमुळे पुढे खेळू शकले नाहीत। कुटुंबासाठी अवघ्या 19व्या वर्षी ते मुंबईत आले आणि तिथे त्यांनी नाईट क्लबमध्ये बाउन्सर म्हणून काम करायला सुरुवात केली। राजस्थान रॉयल्सनं वैभवला कोट्यावधींच्या लिलावात संघात घेतल्यानंतर संजीव भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। सामना संपल्यानंतर राजस्थान रॉयल्सचं आव्हान संपलं तेव्हा वैभव मैदानावर भाऊक झाला। त्याचे ते अश्रू आणि त्याचा निरागस चेहरा पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं। कुठलाही उद्धटपणा नाही, आक्रमकतेचा अतिरेक नाही, अगदी सचिन तेंडुलकर यांच्यासारखाच एक शांत स्वभाव वैभवच्या व्यक्तिमत्वातून जाणवला। राजस्थान रॉयल्स जरी सामना हरली असली तरी त्यांनी भारतीय क्रिकेटला एक अद्भुत भविष्य दिलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।